नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा परत एकदा आज आपण एक नवीन प्रवास करणार आहोत। आज आपण आहोत सांगली बस स्थानकामध्ये व आज आपण सांगली ते कवठेमंकाळ एका वेगळ्या मार्गाने प्रवास करणार आहोत। कोणता मार्ग आहे तो बसमध्ये बसल्यानंतर सांगतो। सांगली बस स्थानकाचे समोरील व इकडे जे आपले शहरी बस स्थानक आहे त्या बसचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालेले आहे व आता मागील बाजूचे काम चालू आहे। इकडे नवीन बस BS6 सांगली बस स्थानक वेळापत्रक। आपण कवठेमंकाळला त्या 12:20 सोनी भोसे मार्गे जाणार आहोत। सांगली बस स्थानक आतील बाजू ही मुंबई जमखंडी म्हणजे जमखंडीवरून आले, जमखंडी मुंबई व ती पलीकडे बोरिवली लागल्या, मिरज बोरिवली। सांगली बस स्थानक समोरील बाजू व आपली जी प्रवास करणारी ती गाडी आलेली आहे 11:39 या गाडीने आजचा आपला प्रवास होणार आहे। अजून गाडी लागायची आहे 12:20 गाडी लागणार। आता 11:20 झाला आहे, 1 तास आहे अजून। ही आपल्या पाठीमागे 10:27 शहरी बस आहे, परंतु ह्याची जी काच आहे ती आपली जी 4098 MS झालेली आहे। आता अगोदर लाल परी असताना आपण तिला सजवलं होतं व ते रेडियम लावलेली जी काच आहे ती नंतर MS च्या वेळी पूर्ण बॉडी काढल्यानंतर ही जी काच आहे ती 1087 शहरी बसला बसवलेली आहे। आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे 4098चा, त्याच्यामध्ये तुम्ही काच बघू शकता व ही काच। गडहिंग्लज अक्कलकोट गाणगापूर बस आलेली आहे, नवीन BS6। ही विजापूर मुंबई गाडी आहे, हे मिरज नाशिक। आपली बस आता फलाटला लागणार आहे, त्यासमोर 9 नंबर फलाटला लागणार आहे। गाडी लागलेली आहे आता फलाटला, इचलकरंजीमधून आली सांगली कवठेमंकाळ। बाजूला गगनबावडा मुरुम, इकडे जत व ही विटा। 2x2 इंटेरियर आहे। MH20 म्हणजे छत्रपती श्री संभाजी महाराज नगर येथील कार्यशाळेमध्ये ही बस बनवण्यात आली आहे। बसचा मार्ग असणार आहे सांगलीमधून माधवनगर, बुधगाव, कौलापूर, कौलापूरमधून आतमध्ये रसुलवाडी, कांचनपूर, त्यानंतर सांबरवाडी, धुळगाव, सोनी भोसे, भोसेपाटा व तिथून मिरज पंढरपूर महामार्गाने पुढे अलकुडियम, त्यानंतर बोरगाव फाटा, शिरडोन, नरसेगाव व तिथून उजवीकडे आपले कवठेमंकाळ। जवळपास 45 ते 50 किलोमीटर आपलं अंतर असणार आहे प्रवासाचं व जवळपास 1.5 ते 2 तास लागेल आपल्याला। 6:12 निघलो की आता 1:45 ते 2 वाजेपर्यंत निवांत जातोय आपण। बरोबर 12:20 आता आपण सांगली बस स्थानकातून निघत आहोत। हे सांगली बस स्थानक। आजचे आपले चालक दादा आहेत शंकर माने दादा, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका। ही जी बस आहे ती पोस्ट ऑफिस मार्गे जाते, इतर बस सिव्हिल हॉस्पिटल मार्गे जातात। सांगली ते कवठेमंकाळ 81 रुपये तिकीट दर आहे एका व्यक्तीसाठी। सिटी पोस्ट तिथून आपण सरळ आमराईच्या इथं आलो। आपल्या काँग्रेस भवनच्या इथून जात नाही गाडी, आमराईच्या इथे शाळेची मुले असतात ते त्यांना घेऊन पुढे जाणार। डाव्या बाजूला चिंचेची झाडे बघू शकताय।
जरासंच पुढे अमराई बस थांबा आहे, शहरी बस सेवेचा आहे तो. डावीकडे सांगली शहर बायपास रस्ता, सरळ पुढे तासगाव विटाला रस्ता जातो. हा माधवनगर रेल्वे पूल. माधवनगर बस थांबा डावा बाजूला. हे 1071 मणेराजुरीवरून आले. माधवनगर ते कुमटा फाटापर्यंत रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे. एक बाजू खोदून त्यामध्ये मुरुम वगैरे टाकायचं काम चालू आहे. पाऊस चालू असल्यामुळे काचेवरती पाणी आले, त्यामुळं जरा ते कमी दिसाले व्हिडिओमध्ये. पलीकडच्या बाजूला रस्ता खोदला आहे, त्यामुळे आता एकाच रस्त्यावरून दोन्ही बाजूनं गाड्या येतात एकाच साईडनं. काम चालू आहे. कोल्हापूर वरचा थांबा. कोल्हापूर मुख्य बस थांबा. या इथून आता आपण उजवीकडे वळणार. सरळ पुढे रस्ता कुमटा फाटा कवटेगण तासगाव. उजवीकडे आता गावातून जरासंच पुढे गेले की डावीकडे रसुलवाडी कांचनपूरसाठी रस्ता आहे. एकदम अशा छोट्याशा गावातल्या छोट्याशा गल्लीतून सुद्धा आपली बस जाते व प्रवाशांना सेवा देते. आता लगेचच त्या आवाजला वळणार. उजवीकडे मुख्य बाजारपेठ कोल्हापूर. डावीकडे वळले. आता इथून पुढे पोसे फाटा इथेपर्यंत आपल्याला असा सिंगल छोटा रस्ता असणार आहे. द्राक्षाची बाग तुम्ही बघू शकताय. पलीकडे ऊस आहे.
गाव रसुलवाडी उर्फ किसानपूर करायचं त्यांचं हे चालू आहे, नाव बदलायचं, पण अजून काही झालेलं नाही, त्यामुळे अजून रसुलवाडीच हे नाव आहे. उजव्या बाजूला मरगुबाई मंदिर, गावात आतमध्ये रोड जातो. समोरून फक्त मोठं वाहन आलं की आपल्याला जागा द्यायला दुसऱ्या वाहनाला आपण एक तर आधी थांबा लागते जागा मोकळी करून. हा एकदम आतला रस्ता आहे. आला कौलापूर फाटा किंवा कांचनपूर फाटा. हे समोर आपली तासगाव मिरज गेली बघा. उजवीकडे मिरज, डावीकडे तासगाव. आपण सरळ पुढे जाणार. उजवीकडे तानंग फाटा मिरज. दुसरे पण बस आले बघा, मिरज ते तासगाव. हे दुसरे मिरज ते तासगाव बस. आता सरळ पुढे कांचनपूर. आता डावीकडे सांबरवाडीसाठी रस्ता जातो व उजवीकडे कांचनपूर. आपण कांचनपूर गावात जाणार व परत फिरून माघार येऊन याच रस्त्याने सांबरवाडी जाणार. उजवीकडे कांचनपूर. आता इथं उजव्या बाजूला कांचनपूरमधल्या शाळा लागत्या. तर इथं भरपूर सगळे निलगिरीचे झाड आहे. इथून जवळपास इकडे 100 इकडे 50 असे भरपूर झाड आहेत. ही शाळा वळीनं झाड आहेत बा निलगिरीचे. तुम्हाला व्हिडिओत मोजता येत असली तर मोजा. आता इथून कांचनपूर गाव चालू होते. कांचनपूर गाव. त्या उजव्या बाजूला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कांचनपूर. एकदम खेडेगावातील तुम्हाला सगळा आजचा प्रवास असणार आहे आपला. हा मुख्य चौक कांचनपूर. उजव्या बाजूला श्री नरसिंह मंदिर. तिथं आपली गाडी वळण घेणार, युटर्न मारणार. पाठीमागे वळत आहोत. वाघदादा आपले. आणखी पुन्हा या रस्त्याने मागे जाणार. बरोबर 1 वाजता आपण कांचनपूर गावामध्ये आलो आहोत. उजवीकडे वळणार आता सांबरवाडी येथे जाण्यासाठी. कांचनपूर गावातून फिरून
माघारी आलो. पूर्ण टर्न बसणं आहे मागे एकदा घेऊन. शेततळं बघू शकताय. पेरले बघा. पाऊस चांगला झाल्यामुळे मागच्या महिन्यात पण झाला व आता जूनमध्ये पण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आपले राणे खरीप हंगामामध्ये पेरलेली. दोन्ही बाजूला पिंपळाची झाडे आहेत. कांचनपूरमध्ये आपण जिथं वळलो तो तर त्याच रस्त्यानं सरळ पुढे गेलं की पुढे आडवा एक रस्ता लागतो. तानंग ते बरोबर सोनी असा आडवा रस्ता आहे. त्या बाजूला आरोग्य केंद्र सांबरवाडी. सांबरवाडी गाव चालू झालं. ग्रामपंचायत सांबरवाडी, हनुमान मंदिर. असं समोरून जर मोठं वाहन आलं तर जागा द्यायला अवघड होतं या रस्त्यात. तर आपण थांबवलं. आता यानंतर धुळगाव गाव येते. जे आता उजव्या बाजूला दिसते ते तळ बनवलेलं आहे. सांगली शहराचे सांडपाणी या डबक्यात आणून टाकतात. या बाजूला असे एक 4-5 आहेत. शेततळं जसं बनवतात तसं बनवलं आहे. व जे आपलं सांगली शहराचं जे सांडपाणी आहे पाईपलाईनद्वारे आणून सोडलेलं आहे घाणपाणी. धुळगाव मुख्य चौक. हे जे धुळगाव आहे यात दुबल धुळगाव असे सुद्धा म्हणतात. उजवीकडे आपण सोनीसाठी पळतो, डावीकडे कुमटेसाठी जातो. हे जे धुळगाव आहे ते तासगाव तालुक्यात येतं. मागासपासून आपण मिरज तालुक्यात होतो. सांबरवाडीनंतर धुळगाव जे आहे ते तासगाव तालुका व पुढे जे लागणार आहे सोनी ते पुन्हा मिरज तालुक्यात येतं. सोनी पोते मिरज तालुका. त्यानंतर पुढे अल्कोरियम जे आहे ते कवठे मनका तालुका.
डावा बाजूला सोनी गाव. सरळ पुढे रस्ता पाटगाव जातो. उजवीकडे जो मी मगाशी म्हणला तो सोनी. सोनी सोनी व भोसे ही दोन्ही गावे द्राक्ष शेतीच्या उत्पादनासाठी सांगली जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत. द्राक्षाची बाग तुम्ही पाहू शकता. तसेच शेततळे सुद्धा शेतकऱ्यांनी बांधलेले आहे. द्राक्ष शेती पाहू शकता तुम्ही. ऊस पण आहे. शेतीला पाणी देण्यासाठी शेततळे पाणी साठवणूक करण्यासाठी बांधले आहे. भोसे गाव आलेलं आहे. भोसे मुख्य चौक. उजवीकडे मिरज, डावीकडे सांगोला पंढरपूर, रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166. समोर भोसे गाव लांबून दिसत आहे बघा. यल्लम्मा मंदिर भोसे. उजव्या बाजूला भाईसिद्ध फाटा म्हणजे खर्चिंग फाटा. खर्चिंग, हारोली, देशिंग, मोरगाव मार्गे कवटेमंकाला दोन उजव्या बाजूला रस्ता जातो. या इथं मध्ये बॅरिकेड लावलेत बघा. उजव्या बाजूला आपल्या एसटी थांबल्यात. नक्षत्र फूड समोर आला बोरगाव टोल नाका. बोरगाव टोल नाका. आता आपण शिरडोन गावात जाण्यासाठी उड्डाणपुलाच्या खाली उतरणार. डावीकडे आपल्याला मनेराजुरी तासगावला जाता येतं. समोर दिसते तो अग्रणी नदीवरचा जुना पूल आहे. मालवण, तुळजापूर मालवण गाडी. उजव्या बाजूला मुख्य गाव आहे शिरडोन. शिरडोन बस स्टॉप. शिरडोन कवटेमंकाळ तालुक्यात येते. शिरडोन गावातून पुन्हा महामार्गावरती लागलो. आता समोर नरसिंह गाव आलेलं आहे. याच उड्डाणपुलाच्या खालून आपण कवटेमंकाळसाठी वळणार उजवीकडे. सरळ पुढे रस्ता सांगोला पंढरपूर साठी जातो. उजव्या बाजूला नरसिंहगाव, डाव्या बाजूला जायगाव.
कवठे मंकाळसाठी उजवीकडे आता आलंय कवठे मंकाळ, जास्त काय लांब नाही. हे आता वडाच्या झाडाची नैसर्गिक कमान झालेली बघा, दोन्ही बाजूला झाडं असल्यामुळे. हे अशी जे वडाच्या झाडाची पारंब्याची कमान होते ते मिरज ते पंढरपूर हायवेला भरपूर म्हणजे भरपूर होते. आता हायवे झाल्यापासून एकही अशी झाडं दिसत नाही आपल्याला. जे होतं याला मंदिरापाशी ते पण तोडून टाकलं की पडलं याला बाजूला. आता हे काय 2-4 राहिले कवठे मंकाळपर्यंत हे एवढे झाड आहे. जेव्हा पण रस्ता जेव्हा वाढवतील तेव्हा हे पण झाडं लगेच तोडून टाकतील. बघा कवठे मंकाळ शहर इथून चालू होतं. तर पोहोचला होता आपण आता कवठे मंकाळ शहरामध्ये, जो की एक तालुका आहे सांगली जिल्ह्यामध्ये. 2 ला 5 मिनटं कमी आहेत. इथे लगेच डावाला बस स्थानक आहे. शहरात सुरुवातीलाच बस स्थानक आहे. जुनं जे बस स्थानक होतं ते गावात होतं. आता फक्त तिथं बस थांबते, तिथं बस स्थानक नाही. हेच नवीन बस स्थानक आहे. मागच्या वेळेस आपण आलो सलगरे ते कवठे मंकाळ व्हिडिओ केला, तेव्हा सिमेंट कॉन्क्रीटचं अलीकडच्या बस कवठे मंकाळ बस स्थानक. आता दोन्ही बाजूचं पण काम झालेलं आहे. कवठे मंकाळ बस स्थानक उजव्या बाजूला. कवठे मंकाळ बस स्थानक ते आपली बस. तर पोहोचला आहोत आपण कवठे मंकाळ बस स्थानकात. पाठीमागे बस आपण पाहू शकता. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.